ऐका ना, मी खरंच मस्करी करत होतो तिची, पण बघा ना तिने किती किती सिरियसली घेतलंय सगळं. तिला एवढ्या चिड्याला काय झालं? काय गरज काय होती? डोकं शांत ठेवलं असतं तर काय बिघडलं असतं का? उगाच आगीमध्ये तेल ओतू नकोस हा. कुठे आगीत तेल? मी यानं मस्करी करायची आणि तिनं शांत राहायचं. असं होत नसतं. ते नवरा बायको आहेत आणि नवरा बायको मध्ये अशी भांडणं होत राहतात. रोहन, आमच्या दोघांची किती भांडण होतं तुला माहितीये? तुम्ही किती टोकाचं बोलता मला, पण मी काय असं घर सोडून जाते काय? असं जात नाही काय कोणी. उलट मीच नेहमी नमतं घेत असते. पण तुमच्या सुनेमध्ये ना तंतूभर पण सोशिकपणा नाहीये. मग त्यांना कशी तडतड तडतड निघून गेली. असं नाही, मला राग येतो असं सगळं काय. बस कर ग, बस कर. मला कंटाळा आला या घरातल्या कटकटींचा. मला मला प्लीज थोडी स्पेस हवी आहे. बापरे, तुम्ही खरंच चिडलात? नाही, मला मान्य आहे तुम्ही टीचर नाही आहात माझी, तुम्ही बायको आहात. काय मॅडम 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 लावलेलं असतं? अहो, पण आपण भेटलो तेव्हापासून मी तुम्हाला स्वानंदी मॅडमच म्हणतोय ना. हो, पण आता तेव्हाची गोष्ट वेगळी होती ना. आता लग्न झालंय आपलं. हो, झालंय, ते तर आहेच. आणि मग लग्नानंतर मी एकदा तुम्हाला काहीतरी विचारलं होतं, आठवा बरं? हो, तुम्ही मला तेव्हा शुक असं हाक मारून बोलवलं होतं. कारण तेव्हा मला कळत नव्हतं की मी तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. मग नंतर आपलं डिस्कशन करून ठरलं की मी तुम्हाला राजवाडे म्हणणार. करेक्ट ठरलं. मग तसं तुम्ही पण मला काहीतरी दुसरं म्हणा ना. अहो, दुसरं काही कशाला, काय हवंय? किती चांगलं नाव आहे तुमचं, स्वानंदी. एक्झॅक्टली, हा, स्वानंदी. हा. त्याच्या पुढे मॅडम कशाला लावायचंय तुम्हाला? हे असं मॅडम मॅडम नका करत जाऊ. एक तर मलाच ऑड वाटतं आणि कोणी ऐकत असेल ना तर लोकही हसत असतील आपल्यावर. अहो, पण आता काय करू मी? मला सवय झाली तुम्हाला स्वानंदी मॅडम म्हणण्याची. स्वानंदी मॅडम सतत गोळ्या घेण्याची, व्यायाम न करण्याची, ती सर्दीने काहीतरी त्रास होतोय म्हणण्याची पण सवय होती ना तुम्हाला. मग सवयी बदलल्या जाऊ शकतात. आज आहेत ह्या सवयी? नाहीये का? कारण आपलं नातं खूप बदललंय. पॉइंट आहे. एक सुचवू शकते मी तुम्हाला. बोला. तुम्ही मला बायको म्हणता ते खूप आवडतं. तुम्ही पण मला राजवाडे म्हणता ना, ते मला फार ऐकायला असं गोड वाटतं. मग ठरलं तर मग ह्याच्या पुढे मॅडम नको. तुम्ही मला मिसेस राजवाडे म्हणा. कसं वाटतंय? ठीक आहे, पण यात तुमच्या नावाचा उल्लेख नाहीये. मला तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारायला आवडेल. तुमच्यासारखंच गोड नाव आहे तुमचं, स्वानंदी. पण मग म्हणा ना, फक्त स्वानंदी. नाही, असं नुसतं स्वानंदी नको. असं एकेरी नको नुसतं. असं त्याला असं काहीतरी पुढे पाठीमागे काहीतरी पाहिजे. नंदू? नाही, नको. ते सगळेच म्हणतात तुम्हाला, ते नको. हा, स्वानंदी जान. बापरे, मला मुघल काळात वगैरे गेल्यासारखं वाटलं अचानक. स्वानू. नाही, त्याच्यात दम नाही काही.